श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण स्वामी चरित्रामधील अजून एक परम पवित्र कथा पाहणार आहोत. भक्तांनो, स्वामींच्या कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये खूप चांगले अनुभव येतात. सुख, समाधान, शांती प्राप्त होते. तसेच मनातील इच्छाही पूर्ण होतात. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामींचे चोळप्पाच्या घरी वास्तव्य. या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी पुराणिकांच्या घरी आले म्हणून सर्व मंडळी पुराणिकांच्या घरी आली. पुराणिकांची पत्नी मीराबाईने त्यांचे आनंदाने स्वागत केले व बशीत लाडू आणून दिला. तो स्वामींनी खाल्ला. त्या उभयतांची भाग्यकुंडली उजळली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेथून स्वामी जवळच्या गणपतीच्या मंदिरात गेले. तेथेही लोकांच्या झुंडी दर्शनास येत होत्या. त्या गर्दीत स्वामी आपल्या चोळप्पा नावाच्या परमभक्ताला शोधत होते. चोळप्पा कुठे दिसत नाही म्हणून तेथील रखवालदाराला त्यांनी विचारले, येथे चोळप्पा कुठे राहतो? इतक्यात त्यांना चोळप्पा दिसला व त्याला अरे चोळ्या इकडे ये असे म्हणून त्याला मागील जन्माची ओळख दिली. तेव्हा चोळप्पाने त्यांना त्याच्या घरी येण्यासाठी विनंती केली. लोक उद्धारा कारणे भाग पडले प्रकटने, फिरुनी नाना तीर्थस्नाने, शेवटी आले अक्कलकोट ग्रामे, निरंतर राहुनी तेथे अनंत लीला दाखविली. श्री स्वामी चोळप्पाच्या बरोबर त्याच्या घरी गेले. तेव्हा त्यांना स्नान घालून त्याने जेवणाचे ताट आणून दिले. परंतु महाराज जेवत नाहीत व काही बोलत नाहीत असे पाहून त्याने स्वतः त्यांना हाताने भरविले. इथूनच त्यांच्यात गुरुभक्ताचे नाते सुरू झाले. काही काळ ते चोळप्पाच्या घरी राहत होते. अनेक लोक दररोज दर्शनाला येत असत. त्यांना कौतुकाने महाराज सांगत असत की याचे व आमचे सप्तजन्माचे पिता पुत्राचे नाते आहे. गावोगावीहून भक्त मंडळी त्यांच्या दर्शनाला येत होती. त्यांची तेजोमय कांती पाहूनच भक्त मंडळी भारावून जात असत. सर्वजण चरणावर डोके ठेवूनच त्यांचे दर्शन घेत. परंतु महाराजांच्या मनात एखाद्याला दर्शन देण्याचे नसेल, अर्थात त्याच्या पूर्व कर्मानुसार, तर पायावर डोके ठेवण्याच्या सुमारास महाराज त्याला ओरडून चल हट असे म्हणून मागे ढकलत. तो घाबरून मागेच पडे. विशेषतः पापी लोक, जारिनी स्त्रिया, चोर इत्यादींना ते मनातून ओळखत असत. त्यामुळे असे लोक त्यांना घाबरतच त्यांचे दर्शन घेत असत. कारण सर्वांच्या देखत महाराज त्यांच्या कृत्याची
उघड झाडणी करीत, मग तो पुरुष असो वा स्त्री असो. अक्कलकोट येथे आल्यावर महाराज नेहमी एक अभंग म्हणत तो असा: पंढरीच्या लोका किती मारू हाका, तेथे माझा सखा पांडुरंग. अक्कलकोटला येण्याचे कारण त्यांच्या त्यावेळच्या भक्तांकडून समजले जाते. ते असे की महाराज हे दत्त अवतार आहेत व अक्कलकोट जवळच गाणगापूर हे दत्तस्थान आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी तेथूनच आपला अवतार संपविला होता व स्वामी समर्थ हे त्यांचाच अवतार होते. स्वामी रागावले असताना डोक्याचे पागोटे काढून लांब फेकणे, शिव्या देणे असे अनेक खेळ रागाच्या भरात करीत असत. त्यांच्या पुढे कोणी काही बोलण्याची किंवा त्यांच्या हुकुमाची अवज्ञा करण्याची कोणाची हिम्मत नसे. अक्कलकोट हे शेवटपर्यंत महाराजांचे वसतिस्थान होते. तेथे ते सुमारे 20-22 वर्ष होते. अक्कल से खुदा पहचानना याप्रमाणे महाराज हे देव आहेत हे तुम्ही अक्कलेने ओळखावे. हे स्वामींनी शब्दाने न सांगता कृतीने भक्तांना दाखविले. महाराज चोळप्पाच्या घरी देवच बनून राहिले. चमत्कारा वाचून नमस्कार अशी म्हण आहे ती खरी आहे. चोळप्पाच्या घरी महाराजांनी अनेक चमत्कार केले. करीते संतवाणी भक्ताचा उद्धार जणी. अशा प्रकारे स्वामींची ही परमपवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.